हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। स्किप न करता आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचा आहे। पौष रविवारी तुम्हाला जर उपवास करणं शक्य नाही, पूजा मांडणी करणं शक्य नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे त्याची तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती भेटणार आहे। पौष महिना जो हा आहे तो सूर्यदेवाला समर्पित मानला जातो आणि जिथे पोषण आणि सूर्य उपासना महत्त्वाची असते त्यामुळेच आरोग्य सुधारते। थंडीमुळे या महिन्यात दान, तपस्या आणि जप तप यावर खूप असं आपल्याला लक्ष केंद्रित करायचं असतं। तसेच या महिन्यामध्ये आपल्याला विष्णू भगवानांची सेवा करायची असते, पितरांसाठी आपल्याला सेवा करायची असते, त्यांना पण प्रसन्न करायचे असते, शुभ कार्य आपल्याला टाळायचे असतात। हा महिना ऊर्जा आणि समृद्धीसाठी शुभ मानला जातो। पौष महिन्यातील रविवारी आपल्याला सूर्यनारायण देवाची आपल्याला पूजा अत्यंत शुभ मानली जाते, त्यांची आपल्याला पूजा करायची आहे। पूजा करणं म्हणजे पूजा मांडणी करून वगैरे तुम्हाला करणं शक्य नाही, तर आपल्याला काय करायचं आहे समोर तुम्हाला मी सांगणारच आहे। पौष महिन्यात सूर्याची पूजा केल्याने, उपासना केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी एक वर्षभर आपल्याला उत्तम आरोग्य मिळत असते आणि तेज आणि सौभाग्य आपल्याला प्राप्त होत असते। तर बघा आता त्यांची पूजा तुम्हाला मांडणं शक्य नाही, उपास करणं शक्य नाही, तर तुम्हाला साधा असा एक उपाय करायचा आहे। तुम्हाला त्यासाठी सूर्योदयापूर्वी आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे। तांब्याच्या कलशातून तुम्हाला पाणी म्हणजेच अर्घ्य आपल्याला अर्पण करायचं आहे। लाल त्याच्यात फुले टाकायचे आहेत, अक्षत टाकायचे आहेत आणि थोडं दूध आपल्याला घालून ओम घ्रणी सूर्याय नमः असा मंत्र म्हणत आपल्याला त्यांना सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे, किंवा असा मंत्र तुम्ही म्हणत म्हणत अर्घ्य द्यायचा आहे। ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम नमो भास्कराय नमः, अर्घ्यम समर्पयामि, ओम श्री सूर्यदेवताय नमः असं जरी तुम्ही अर्घ्य देत देत मंत्र म्हणून घ्यायचा आहे तसं पण चालते, किंवा ओम सूर्यदेवताय नमः म्हणत म्हणत जरी अर्घ्य दिला तरी चालणार आहे। आणि आपल्याला आदित्यम हृदय स्तोत्राचं आपल्याला या ठिकाणी पठण करून घ्यायचं आहे। सेवेसाठी आपल्याला वेळ भरपूर द्यायचा आहे, कारण तुमची तब्येत ठीक नाही तर तुम्ही त्या ठिकाणी उपवास वगैरे केला नाही तरी चालणार आहे, ज्यामुळे आरोग्य, तेज आणि समृद्धी आपल्याला मिळत असते। तसेच नकारात्मक जी ऊर्जा आपल्या घरामध्ये नांदत असतात ते पण दूर होत असतात। पूजेसाठी आपल्याला फक्त लाल रंगाचाच वापर करायचा आहे, म्हणून लाल फुले, लाल वस्त्र आपल्याला घ्यायचे आहे। त्या ठिकाणी दिवसभरामधून तुम्हाला कधीही करता येणारा साधा उपाय तुम्हाला या ठिकाणी मी शेअर करणार आहे। तर तुम्ही दिवसभरामध्ये सूर्यदेवाला सकाळचे अर्घ्य दिल्या त्यानंतर तुम्ही जे काही मंत्रस्तोत्र आहे ते पठण करून घ्यायचं आहे आणि हे कार्य तुम्हाला करायचं आहे। आपल्या घरातील कामामध्ये जर तुम्हाला जर अडथळे येत असतील, तुमचे जर कोणते कार्य त्या ठिकाणी होत नाही, ते तुमच्या संसारामध्ये खूप असे चिडचिडपणा आहे, तुमच्या घरामध्ये वादविवाद जास्त आहे, तुमचं एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप असे अडथळे येत आहेत, तुम्हाला कोणत्या प्रॉपर्टीसाठी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची आहे तर ते पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप असे अडथळे येत आहेत, तर हा उपाय खूप छान असा राहणार आहे। तर आपल्याला रविवारी काय करायचं आहे, एक लिंबू घ्यायचा आहे, त्या लिंबामध्ये आपल्याला काळे तीळ आपल्याला भरून घ्यायचे आहेत आणि त्या काळ्या तीळ भरल्याच्या नंतर आपल्याला काळ्याच धाग्याने त्या लिंबाला आपल्याला बांधून घ्यायचं आहे आणि आपल्या ज्या घरापासून थोडंसं दूर अंतरावर नेऊन ते लिंबू आपल्याला ठेवायचं आहे, तसंच त्या ठिकाणी ठेवायचं आहे। तर आपल्याला असं केल्याने आपल्या घरातली जी वाईट नजर आहे, जे काय आपल्या घरामध्ये कामामध्ये आपल्याला अडथळे वगैरे येत आहेत त्याच्यापासून आपली या ठिकाणी सुटका होणार आहे, नजरबाधा दूर होणार आहे, सगळ्या जे वाईट नजर आहे, कामं अडथळे आहेत सगळ्यापासून आपला बचाव या ठिकाणी होत असतो हा उपाय केल्याने। असं केल्याने आपण जे पौष महिन्यातला जो रविवार आहे, जो सूर्यनारायणाची आपण पूजा करत असतो, त्यांची उपासना करत असतो, त्यांचा आपल्यावर भरभरून असा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो। हा जो उपाय आणि सूर्यनारायणाची पूजा केल्याने आपलं जे आत्मबल आहे ते वाढत असते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मकतेचा आपल्या घरामध्ये संचार होत असतो, म्हणून हा उपाय तुम्ही नक्कीच करा। या ठिकाणी काही अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा हेतू नाहीये, कारण की आपल्या कष्टाबरोबर आपल्याला आपल्या नशिबाची पण साथ हवी असते, त्यासाठी आपल्याला काही असे उपाय तोडगे आपल्या संसारामध्ये उपयोगी पडत असतात, म्हणून मी माहिती तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। ज्या ठिकाणी कितीही प्रयत्न करून काही आपलं होत नाही त्या ठिकाणी अशा सेवा, उपासना, असे उपाय आपल्याला साथ देत असतात। माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून तुमचं सगळ्यांचं धन्यवाद करते। बाय बाय सगळ्यांना।